रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे माथाडी कामगार तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी समाजभूषण नेते रामबाबा पठारे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी रामबाबा यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्रपरिवाराकडून ठिकठिकाणी फलकबाजी करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं। या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, शासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी रामबाबा यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आपले मनोगत व्यक्त केले। आज आमचे सहकारी मित्र आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सर्व आदरणीय रामबाबा पठारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर ज्याचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी माल धक्क्यावरील जे कामगार आहेत त्या कामगारांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांचे डोळे चांगले असावे यासाठी नेत्र चिकित्सा शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। रामबाबा यांच्या या वाटचालीमध्ये त्यांच्या या कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाचा एक भाग म्हणून आज त्यांनी कामगारांच्या प्रती या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। निश्चितपणानं बाबा एक चांगले कर्तव्यदक्ष असे कामगार नेते असून त्यांनी आपल्या कामगारांसोबत एक परिवारासारखंच त्यांचं वर्तन असतं आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व कामगार क्षेत्रातील सगळे त्यांचे शेठ लोक, मुकरदम असतील, कामगार मित्र मंडळे असतील, रेल्वेचे सर्व कर्मचारी हे बहुसंख्येने या कार्यक्रमामध्ये, या उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे। बाबा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शुभेच्छा देतो व आपलं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी जावं आणि कामगाराच्या पाठीवरती आपली अशीच कृपा दृष्टी राहो एवढाच या ठिकाणी शुभ आशीर्वाद देतो व बाबांना पुढील वाटचाली भविष्यात शुभेच्छा देतो। धन्यवाद। रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियनचे अध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांनी केलेल्या 30 वर्षाच्या त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नुकतंच महाराष्ट्र सरकारने ज्यांना महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलं ते आमच्या सर्वांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, प्रेरणास्थान आदरणीय रामबाबाजी पठारे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात, आनंदात आणि धूमधडाक्यात रेल्वे माल धक्का या ठिकाणी संपन्न झाला आणि निश्चितच एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यामध्ये आदराने बघितलं जातं आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून रेल्वे माल धक्क्यातील सर्व कामगार बांधवांसाठी बिर्ला आय हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्ररोग तपासणी आणि भव्य अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तर निश्चितच मी रामबाबाजी पठारे यांच्या हातून समाजाची, परिवाराची, देशाची सेवा घडावी आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच नव्हे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्याही माध्यमातून त्यांनी खूप काम करावं। त्यांचं निरोगी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष स्वतः भारत निकम, त्याचबरोबर आमचे युनियनचे नेते सन्माननीय राजाभाऊ मोकळ, सन्माननीय दीपक भाऊ वाघ यांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच पुढे काम चालू असेल असा आशावाद व्यक्त करून रामबाबाजी पठारे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। पुरस्कार समाजभूषण आमचे आदरणीय रामबाबा पठारे यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त त्या बिर्ला हॉस्पिटलच्या वतीने नेत्र शिबिर ठरवण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे डोळ्यांची तपासणी, डोळ्याला इजा न झाल्या पाहिजे आणि अल्प दरामध्ये चष्मे वाटप इथं रामबाबा पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त इथं माथाडी कामगारांना वाटप होण्यात आलेले आहे। त्यानुसार आमचे आदरणीय रामबाबा पठारे असो, या समीर भाई असो, त्यानंतर वाघ साहेब असो, या दीपक वाघ साहेब यांच्या सर्वांच्या वतीने रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने रामबाबा पठारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांचं पुढचं आयुष्य, दीर्घ आयुष्य जगो आणि त्यांना यश लवकर प्राप्त हो अशी तथागतचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। थँक्यू। नाशिक रोड रेल्वे माल धक्का ह्या ठिकाणचे सर्व माथाडी कामगार, आमचे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सर्व सहकारी, माथाडी युनियन, सिटू युनियन, पॅन्थर युनियन यांनी जो माझा वाढदिवस या रेल्वे माल धक्क्यात केला त्याबद्दल मी सर्वच
पदाधिकारी माथाडी कामगारचा आभारी आहे. असंच माझ्यावर प्रेम ठेवा. जय भीम, जय महाराष्ट्र. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्यानंतर रामबाबांना गुलाब पुष्पाने बनवलेला पुष्पहार घालून त्यानंतर केक कापण्यात आला. प्रत्येक ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात केक कापून अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला. या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त माथाडी कामगारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर हा विशेष उपक्रम देखील राबवण्यात आला. अत्यंत अल्प दरात चष्मे देखील उपलब्ध करून देत अल्प उपचाराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. तसेच या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी गुल्लू शेठ, आनंद, शिवनारायण शेठ, संजय भालेराव, भारत निकम, शेखर भालेराव, समीर शेठ, कुंदन महापात्रा, निर्मल भंडारी, बाळासाहेब भालेराव, संतोष पाटील, संतोष वाघ, राजू मोकळ, दीपक वाघ, कैलास भालेराव, लालचंद शिरसाट, सुनील चंद्रमोरे, रवी जगताप, सागर शार्दूल यासह मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते, कामगार उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.